नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. धार्मिक ग्रंथानुसार हा सण देव आणि दानवांमधील युद्धाशी संबंधित आहे, ज्यामध्ये पत्नीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी प्रथम रक्षासूत्र बांधले. पुराणानुसार एकदा राक्षसांनी देवांवर हल्ला केला. देवांच्या सेनेचा राक्षसांकडून पराभव होऊ लागला. देवराजांच्या पराभवामुळे देवराज इंद्रांची पत्नी शची भयभीत झाली आणि ती इंद्रदेवाचा जीव कसा वाचवता येईल या प्रश्नात पडली. बराच विचार करून शचीने तपश्चर्या सुरू केली. यातून एक संरक्षणात्मक सूत्र प्राप्त झाले. शचीने हे रक्षासूत्र इंद्रांच्या मनगटावर बांधले. योगायोगाने तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. रक्षा सूक्ष्म बांधल्याबरोबर देवांची शक्ती वाढली आणि ते राक्षसांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून युद्धातील विजयासाठी पत्नीने पतीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधण्यास सुरुवात झाली असे म्हणतात. पण द्वापार युगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राने आक्रमक केले, तेव्हा शिशुपालाचा वध केल्यावर ते चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटावर आले. या दरम्यान श्रीकृष्ण यांच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यांच्या बोटातून रक्त येऊ लागले. कृष्णाच्या बोटातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून द्रौपदीने तिच्या साडीचा एक कोपरा फाडून श्रीकृष्ण यांच्या बोटावर बांधला. त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की वेळ आल्यावर या साडीचे प्रत्येक धागे ऋण फेडून देईल. पुढे जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले, तेव्हा श्रीकृष्ण यांनी द्रौपदीचे रक्षण केले. असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या बोटावर द्रौपदीने साडीचा तुकडा बांधला. तो दिवस श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला होता. यानंतर रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचे प्रतीक बनले जाऊ लागले.